डोळे इतके भरून आलेले की आम्हाला फर्स्ट टाइम नाशिकमध्ये तृतीयपंथी उमेदवार निवडून दिलेला आहे, त्यामुळे आमचे डोळे भरून आले। तुम्ही बघू शकता की तृतीयपंथींना कुठेच थारा दिला जात नाही। त्या ठिकाणी राजसाहेब यांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे। तुम्ही याच्या आधी बघितलं असेल की आमचे किन्नर फक्त सिग्नलवर मागत होते किंवा मग पुढे जाऊन भीक मागत होते, की आम्हाला खूप मोठी संधी भेटलेली आहे। Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. मनसेकडनं एका वॉर्डामध्ये श्रीताई खोते नावाच्या उमेदवार दिलेल्या आहेत। किन्नर समाजातल्या उमेदवाराला इथं मनसेनं उमेदवारी दिलेली आहे, तर त्यांचे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत। मनसेनं एका किन्नर समाजातल्या व्यक्तीला उमेदवारी दिली, त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला? कारण किन्नर समाजानं कुठल्या विभागामध्ये फॉर्म भरायचा इथपासून मारामारी आहे निवडणुकांमध्ये। म्हणजे पहिल्यांदा एक नाशिक जिल्ह्यातून एक किन्नर समाज म्हणजे श्रीताई सुधाकर कोदे यांना राजसाहेब ठाकरे यांनी एकदम म्हणजे जवळचे एकदम इतकी धरून म्हणजे त्यांनी हे केलं, तर आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो का आमच्या गुरुंना त्यांनी एक तिकीट मिळवून दिलं, तर त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते का माझ्या गुरु आणि नाशिक जिल्ह्याचा आम्ही नेमकं म्हणजे आम्ही किन्नर समाज म्हणून एक आम्हाला कुठंतरी जागा भेटली आणि एक आमचं कुठंतरी एक जागा भेटल्यानंतर आम्ही एक जनतेची सेवा करू। आणि तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, तुमचं काय म्हणणं आहे की अशा पद्धतीनं किन्नर समाजाला उमेदवारी देण्याचं धाडस दाखवलेलं आहे राज ठाकरे? महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं मी खूप आभार वंदन करते की त्यांनी माझ्या गुरुला एक चान्स दिला, एक मौका दिला जनतेची सेवा करण्याचा। आज तुम्ही बघू शकता की तृतीयपंथींना कुठेच थारा दिला जात नाही। त्या ठिकाणी राजसाहेब यांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाला आम्ही अगदीच त्या विश्वासाचं आम्ही अनमोल जतन करू आणि त्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही। त्याबद्दल धन्यवाद मनसेंचं। मनसे आणि शिवसेना एकत्र आलेली आहे, तर कशा पद्धतीचं वातावरण आहे असं वाटतं नाशिकमध्ये आता या सभेच्या? प्रथम तर आम्ही राज ठाकरेंचे आभार मानू की आम्हाला त्यांनी एक मोठी संधी दिली। तुम्ही याच्या आधी बघितलं असेल की आमचे किन्नर फक्त सिग्नलवर मागत होते किंवा मग पुढे जाऊन भीक मागत होते, की आम्हाला खूप मोठी संधी भेटलेली आहे। तर आम्ही राज ठाकरेंचा खूप खूप मोठा आभार मानू आणि याच्या संधीने आम्ही खूप मोठा चांगला काहीतरी करून दाखवू याचे आम्ही आश्वासन घेतो आणि धन्यवाद। का असं वाटतं तुम्हाला की किन्नर समाजाला उमेदवारी दिल्यामुळे तुम्हाला आनंद वाटतोय किंवा तुम्हाला वाटतंय की चांगलं केलं राज ठाकरेंनी? का असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही जेव्हा मतदान मागायला जाता कशा पद्धतीचे अनुभव असतात? आम्हाला असं का चांगलं वाटतंय की या ठिकाणी सगळ्या आम जनतेला माहिती की तृतीयपंथींवर किती प्रकारे शोषण करण्यात येतं आणि तृतीयपंथी घरापासून ते समाजापर्यंत खूप शोषण करतं। आम्हाला आई वडिलांचं हे नसतं ना कोणाचं हे नसतं, त्यामुळे आम्हाला राज ठाकरे यांनी खूप प्रेम दिलेलं आहे, त्यांचं आम्ही खूप आश्वासन करू। तुमचे डोळे भरून आलेले आहेत, लाल झालेले आहेत, तिघींचं तसं झालेलं आहे, नेमकं काय होतंय? काय भावना आहेत आत्ताची? तेच आमची भावना अशी व्यक्तिमत्व आहे की आमचे डोळे इतके भरून आलेले की आम्हाला फर्स्ट टाइम नाशिकमध्ये तृतीयपंथी उमेदवार निवडून दिलेला आहे, त्यामुळे आमचे डोळे भरून आलेले सगळ्यांचे। सभेच्या दृष्टीने कशी तयारी करावी? तसं आमचं काही फिक्स नव्हतं सभेच्या दृष्टीने, फक्त एक जाऊन एक पाठिंबा द्यायचा होता नवनिर्माण सेनेला। पण मग आम्ही खरंच खूप खूप आभार मानू की आम्हाला खूप मोठी संधी दिलेली आहे, कारण घरापर्यंत ते इथपर्यंत यायचा प्रवास खूप खडतर होता आणि खरोखर आम्ही खूप त्यांचे आभार मानू की आम्हाला ही मोठी संधी दिलेली आहे। नक्कीच आम्ही समाजामध्ये काहीतरी नवीन घडवून आणू